नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 4थी, पान नंबर 67, पाठ क्रमांक 11, पाहू तरी शरीराच्या आत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या नावातच पाहू तरी शरीराच्या आत. आपल्या शरीराच्या आत अनेक गोष्टी घडत असतात आणि या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण श्वास घेतो त्यावेळेला छाती आपली फुगत असते. पण असं का होतं? ही छाती का फुगते? मागील पाठामध्ये आपण पाहिलं किंवा अभ्यासलं की हवा ही सगळीकडे असते आणि ही हवा आपण नाकावाटे आत घेत असतो आणि त्यामुळे छाती फुगत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळी कामे करावी लागतात. पाहणे, चालणे, ऐकणे, लिहिणे आणि या कामांसाठी आपल्याला शरीराचे वेगवेगळे अवयव वापरावे लागतात. कोणते अवयव आपल्याला वापरावे लागतील? पाहण्यासाठी डोळ्यांचा वापर करतो, चालण्यासाठी पायांचा वापर करतो, ऐकण्यासाठी कानांचा वापर करतो, लिहिण्यासाठी बोटांचा वापर करतो. यावरून आपल्या असे लक्षात येईल की विविध अवयवांचा वापर करून आपण वेगवेगळी कामे करत असतो. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात. चालण्यासाठी आपण पाय वापरतो, म्हणजे पाय हे आपले चालण्याचे अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरतो, म्हणजे कान हे ऐकण्याचे अवयव आहेत. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्य अवयव म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणजेच ते बाह्य अवयव आहेत. ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो. बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये होत. शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो. आता तुम्हाला कळालेच असेल आपली छाती का फुगते. आपण जी हवा घेतो ती श्वासावाटे छातीत जाते आणि त्यामुळे छाती फुगते. ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. त्यांना अंतरिंद्रिये म्हणतात. या पाठात आपण अंतरिंद्रियांची माहिती घेणार आहोत. आता एक काम करा, काचेच्या बरणीत सुटी बिस्किटे ठेवून ती जोराजोराने उलटीपालटी करा. बिस्किटांचे काय होईल? बिस्किटांचा चुरा होईल. बिस्किटांचा पुडा जोराजोराने हलवलात आणि पुड्यातील बिस्किटांचे काय होते? पुड्यातील बिस्किटं हलत नाहीत, कारण पुड्यातील बिस्किटं घट्ट बसलेली असतात, म्हणून ती हलत नाहीत आणि फुटत नाहीत. त्याचप्रमाणे शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी. आपण कितीही हालचाल केली तरी अंतरिंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते. त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी म्हणतात. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी म्हणतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग असतात. त्यांना उदरपोकळी आणि कटिपोकळी अशी नावे आहेत. या पोकळीमध्येच शरीरातील सर्व अंतरिंद्रिये असतात. आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते. आता तुम्ही कधी असा विचार केला आहे की आपण जे अन्न खातो, आपण जे जेवतो ते तोंडातून पोटापर्यंत कसे जातं? आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावता त्यात लाळ मिसळते. त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा होतो, तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला ग्रासनलिकेतून जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते,
त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. उदरपोकळीतील आंतरिंद्रियांच्या मदतीने अन्नाचे पचन होते. अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुदद्वारावाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. तेथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. तोंडातून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. निरनिराळी आंतरिंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनतो. या अन्नमार्गाचा ग्रासनलिका हा एक मुख्य भाग आहे. आपल्याला तर माहीत आहे, आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो. ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतरही तेही आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्तच करत असते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. हे काम हृदय करते. हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. ते वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पलटून होत असते. हृदयाचे आकुंचन म्हणजे हृदयाचा आकार कमी होणे आणि हृदयाचे शिथिलीकरण म्हणजे हृदयाचा आकारमान पूर्ववत होणे किंवा थोडे मोठे होणे. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते. हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात. गटाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तेथे बोटे टेकवली तरी तेथे ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांना नाडीचे ठोके म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण श्वसन घेतो. नाकावाटे हवा शरीरात घेतो. ती हवा ज्या आंतरिंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वक्षपोकळीत असतात. त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते. 2 फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते. तेथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतरिंद्रिय असते. त्याला श्वसन नलिका म्हणतात. श्वसन नलिकेला पुढे 2 छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात म्हणजे मोठी होतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीत बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता कळालेच असेल की फुफ्फुसे कशासाठी आवश्यक आहेत. आता आपण सर्वात महत्त्वाचा, ज्याच्यामुळे आपण विचार करू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, असा जो आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव तो मेंदू. शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमुळे होते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूंमध्येच समजतो. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला संपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. आपण एखादी कविता पाठ करतो, ती आपल्या मेंदूत नोंदवली जाते म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामाला स्मरणशक्ती म्हणतात. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे.
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे यासाठी शरीरात कितीतरी आंतरिंद्रिये असतात. त्यांची रचना आणि कामे यांची माहिती खूप मनोरंजक आहे. मोठेपणी तुम्ही जरूर मिळवा ही माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलो? शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाहीत, त्यांना आंतरिंद्रिये म्हणतात. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये आंतरिंद्रिये सुरक्षित राहतील अशा रचना शरीरात असतात. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रासनलिका करते. तिला अन्ननलिका म्हणतात. ती वक्ष पोकळीत असते. हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवते. त्यासाठी ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण पावत असते. हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या आंतरिंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. हृदय आणि फुफ्फुसे वक्षपोकळीत बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान आहे. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अपघात झाला की डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते. त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस दगावू सुद्धा शकतो. म्हणून फटफटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरावे. धन्यवाद.